सखी सावली काव्यांजली। काय केलंस हे? मूर्ख कुठची एवढी मोठी रक्कम धुडकावून लावलीस तू? मावशी, तुम्ही तुमची सगळी संपत्ती जरी माझ्या नावावर केली असती तरी मी ती घेतलीच नसती। प्रीतम वरचं माझं प्रेम हे असं पैशांनी विकत घेता येणार नाही। माझा प्रीतम माझं सर्वस्व आहे आणि मी त्याला कधीच सोडू शकत नाही। हो, तुम्ही एक स्त्री आहात, एक आई आहात। एक आई आपल्या मुलाची अशी बोली लावू शकते? अंजली, तुम्ही चुकलात मावशी, तुम्ही चुकलात। तर प्लीज तुम्ही मला विकत घेण्याचा पुन्हा प्रयत्न करू नका। आजपर्यंत एवढ्या अडचणी आल्या, एवढी संकट कोसळली, तरीही आमचं नातं कधीच संपलं नाही। आणि याचा अर्थ हाच आहे, या नात्यामध्ये काहीतरी वेगळी अशी ताकद आहे। आम्ही दोघे तर माझा प्रीतम पुन्हा माझ्याकडे परत येईल। बास झालं, फार बोललीस तू। आता एक क्षणही इथे थांबायचं नाही। आत्ताच्या आत्ता निघ या घरातून। आई, आई अगं हा फोटो बघ ना। काय हे कळत नाही का? कसं चालता तुम्ही? ऑफिस मध्ये असं चालतात का? सगळे फाईल माझ्या तरी पडल्या। तुम्ही आठवा, मला वाटलं बरं झालं मीच होतो, दुसरं कोणी असतं तर आज त्याचं खरं नव्हतं। काहीतरीच तुमचं मुद्दाम केलं ना तुम्ही? ऑफकोर्स मुद्दाम केलं। मुद्दाम जर केलं नसतं तर तुझा वेळ मिळाला असता इतका? आई, बरं तू आता गडबडीत आहेस का? खूप अशी नाही, पण या फाईल सरांना द्यायच्या। काय तुम्ही काव्या प्रभुदेसाई, तुमच्या ऑफिसमध्ये एक नवीन माणूस जॉईन होतो, त्याला तुम्ही कॉफी वगैरे ऑफर करत नाही? ही हॉस्पिटॅलिटी तुमची? बर, सरांना फाईल्स देऊन येते, मग कॉफी? चालेल आले। चालेल, मी पण येतो।
हो प्रीतम, हे सगळं खरं आहे. सगळ्यांच्या साक्षीने आणि देवाच्या आशीर्वादाने आपलं लग्न झालं. आपण दोघे नवरा बायको आहोत. पुष्पांजली नाही, अंजली. लग्नाच्या आधीपासून तू मला अंजली म्हणतोस. अंजली, हे मला काही आठवत का नाहीये? कारण तुझा अपघात झाल्यानंतर काही काळासाठी तुझी मेमरी गेली. पार्शल एमनेशिया झाला होता तुला. ह्यात काही ठराविक काळातल्या गोष्टी विसरायला होता. हो प्रीतम, प्लीज थोडा आठवण्याचा प्रयत्न कर. मला इतके दिवस फ्लॅशेस येत होते. मी मला आठवत आहे अंजली, मला आत्ता कुठे सगळं आठवत आहे. मी एक काय आज चेक असा जाळून का पडलाय? मी चाललंय. त्या चेकची किंमत माझ्यासाठी 0 आहे. मला काही कळत नाहीये काय 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 सुरू आहे. तर मी हे सगळं तुला सांगणार नव्हते, पण आज इलाज नाहीये म्हणून सगळं. मावशींनी मला तुझ्यापासून तोडण्याचे खूप प्रयत्न केले. खूप. आजही त्यांनी तुझ्या आयुष्यातून कायमचं निघून जाण्यासाठी मला हा ब्लँक चेक दिला आणि त्यावर हवी तेवढी अमाउंट टाकण्याचा ऑफरही दिला. पण माझ्या प्रेमाची किंमत कोणीच करू शकत नाही, हेच मी त्यांना सांगते. कॉफी घ्या. आपण ऑफिसमध्ये आहोत. मलाही कामाला जायचं. अभ्या, माझी तर यात मजा आहे. म्हणजे बघ ना, आपण एकत्र एकाच ऑफिसमध्ये काम करतो. हवं तेव्हा गप्पा मारता येईल आपल्याला. सकाळी घरी कॉफी पिताना गप्पा मारू शकतो, गाडीत बसल्यावर गप्पा मारू शकतो, गाडीतून इथे येताना गप्पा मारू शकतो, कॉफी पिताना गप्पा मारू शकतो, लंच करताना गप्पा मारू शकतो. गप्पाच गप्पा. मग काम कधी करणार? काम काम होत राहील. कामाचं काय, काम होतच. पण हे खरंच चांगलं झालं. म्हणजे कसं आहे, एकाच ठिकाणी काम केल्यामुळे मला जेव्हाही तुझी आठवण येईल मला फोन करायची गरज नाही. 24 तास तू माझ्यासमोर हजर असशील. आणि तुला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तुला मला फोन करायची गरज नाही, कारण 24 तास मी तुझ्यासमोर हजर असेल. पुरे मिस्टर विश्वजीत, मला तुमच्याकडून इतक्या प्रेमाची सवय नाही. सॉरी. I know. And I completely understand. पण यापुढे सवय करून घे. खूप सरप्राइजेस मिळणार आहे तुला. काव्या, कॉफी थंड झाली, पी आता.
चीयर्स. Cheers. हे सगळं तू मला आत्ता का सांगतेस, आधी का नाही सांगितलंस? कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं तुला जुन्या गोष्टी पुन्हा आठवून देण्याचा प्रयत्न केला तर तुलाच त्रास होईल, म्हणून मी कायम तुझी फक्त मैत्रीण म्हणून घरात वावरत आहे. पण आज माझ्या प्रेमावरचा माझा विश्वास खरा ठरला. आई, का नाही सांगितलंस मला यातलं काही? का वागलीस असं माझ्याशी? माझा खरंच अजूनही विश्वास नाही बसत. माझंच लग्न माझ्यापासून लपवलंस. अंजली माझी बायको आहे, या घरची सून आहेत हे माहीत असूनही ती इथे एखाद्या परक्या स्त्रीसारखी राहते आणि ते तू होऊ दिलंस. तू का केलंस असं? तू का केलंस असं? प्रीतम, हे सगळं तुला त्रास होऊ नये म्हणून तुझ्या काळजीपोटी केलं रे. अरे प्लीज हात लावू नकोस. हात नाही लावायचा. हात नको लावूस मला. तो अधिकार तू आता गमावलायस. मला खरंच आताही नाही विश्वास बसत आहे की माझीच आई माझ्याशी असं वागू शकते, यात थराला जाऊ शकते. माझं माझ्या बायको सोबतच नातं तू ओढायला निघालीस. मला ना सहन नाही होते आता, माहितीये का तुला? मला सहन नाही होते आता. तुला आई म्हणून बोलायची पण आता मला लाज वाटते. मला कळत नाही मी तुला आई बोलू का नको बोलू. झालं तुझ्या मनासारखं? हेच हवं होतं ना तुला? शेवटी तोडलंच तू माझ्या मुलाला माझ्यापासून. मला ज्याची भीती वाटत होती तेच घडलं शेवटी. आता या घरात एक क्षणही थांबायचं नाहीस तू. चालते हो माझ्या घरातून. निघ. अंजली या घरातून कुठेही जाणार नाही आहे. अंजली माझी बायको आहे, त्या घरची सून आहे. हे घर तिचंही तितकंच आहे जितकं तुझं आणि माझं. आणि जर अंजली या घरातनं बाहेर जाणार असेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही. काय बोलतोयस तू हे प्रीतम? योग्य तेच बोलतोय आई. मी या घरात राहावं असं तुला वाटत असेल तर अंजली सुद्धा इथेच राहील. प्रीतम, चुकतोयस तू. नाही आहे, उलट केलेल्या चुका आता सुधारतो. अंजली, तू इथेच राहणार आहेस. बहिणीकडे जाऊन तुझं सामान घेऊन ये. आज मी सुद्धा बघतो या घरातनं तुला कोण बाहेर काढता येते. काव्या, आज कॉफी बरोबरच एकत्र जेवणाचा योग आला. काव्या, तुला माहिती आहे असं पहिल्यांदाच आपण एकत्र बसून जेवतो. वा, खूप छान झाली भाजी, खूपच छान.
नाही म्हणजे तुझ्या हाताला चव तर आहेच. आई म्हणते ना काय ते अन्नपूर्णा, साक्षात अन्नपूर्णा आहेस तू. तसंच आहे काव्या. तू बघ ना, आपण असं एकत्र बसून पहिल्यांदाच जेवतोय. मी बऱ्याच वेळा तुझ्या हातचं खाल्लंय, पण आज मला खरंच असं वाटतंय की या जेवणाची चव आज पहिल्यांदा मला कळते. थँक्यू सो मच काव्या. मी काय म्हणते, आता सगळं छान झालंच आहे तर आपण आपल्या नात्याची नव्यानं सुरुवात करूया का? म्हणजे आपण एकमेकांचे जोडीदार आहोत, त्याचबरोबर जर मित्र झालो तर म्हणजे पुढचं सगळं सोपं होईल. तुम्हाला काय वाटतं? काय झालं, तुम्ही अशी स्टॅच्यू का झाला? फ्रेंड्स, फ्रेंड्स, स्टॅच्यू. छान झालं जेवण. आता दोघांचे डबे मी संपव. तू काळजी करू नकोस, तुझ्यासाठी जेवण मागवतो ना मी. लंच मध्ये काय मेनू आहे? ओके ठीक आहे, मी सांग. प्रीतम, मी खूप मिस करत होते तुला. एवढ्या जवळ असूनही खूप लांब होतास रे. नाही ना, पण आता आहोत ना पुन्हा जवळ. चल वहिनीकडनं पटकन तुझ्या बॅग्स घेऊन ये. पुन्हा एकदा गृहप्रवेश करायचा तुझा. प्रीतम, आता सगळं चांगलं झालं. प्रीतम, मी अक्काईला फोन करून तुला सगळं आठवलंय ती आनंदाची बातमी देऊ का? ती खूप काळजीत होती. चालेल ना? चालेल नाही, धावेल. चला. ओके ओके, फक्त फोन पुरतं मी ओव्हर करणार आहे, पण माझ्या डब्याला हात लावायचा नाही. हा, ओव्हर. अहो काय लहान मुलासारखं करताय तुम्ही. हा लाडू बोल. अक्काई, अगं काय हे इतका वेळ फोन उचलायला? सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे सगळं. मी ऑफिस मध्ये आहे. आम्ही एकत्र लंच करतोय. बोल ना तू. अक्काई, मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. काय? प्रीतमला आता सगळं आठवलंय. आमचं नातं, आमचं लग्न, सगळं सगळं. माझ्या बॅग्स परत घेऊन यायला आम्ही दोघेही तुझ्या घरी जातोय. काय सांगतेस लाडू? अगं ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे. मी म्हंटल होतं ना तुला असं होणार म्हणून. देवाने प्रार्थना ऐकली. आपल्या दोघांच्याही आयुष्यातला आनंद परत आला. बरं ऐक, मी आता ऑफिस मध्ये आहे. तू घरी जाऊन तुझ्या आवरावर वगैरे कर, पण मी आल्याशिवाय जाऊ नकोस. हा, मला भेटूनच जा. येते मी. बरं ठीक आहे, तू लवकर ये. देवा, तुझे आभार कसे मानू कळतच नाहीये मला. काय झालं तरी काय? अहो, आपल्या प्रीतमला सगळं आठवलंय. हो, ती दोघं आता आपल्या घरी येतात सामान वगैरे घेऊन जायला.
मी लवकरच घरी जाईन म्हणते. ओके. आणि हो, मी उद्यापासून तुमच्या बरोबर जेवायला बसणार नाही. घरी जायचंय ना की स्टॅच्यू म्हणून? नाही, घरी जायचंय.